गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. आमच्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ एज्युकेशन रिलेटेड येत आहे. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे तुमचे ट्युशन टीचर आहेत, ज्या मदर्स आहेत, ते जर कन्फ्यूज असतील मराठीमध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी अभ्यास करत नाही तर त्यांचं ओरल एक्झामच्या टायमाला कशा पद्धतीप्रमाणे करून घ्यायचं आहे, तर तुम्ही ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. आता इथे तुम्ही बघू शकता, प्रश्न 4 आहे, योग्य अक्षराला गोल करा. बघू शकता, योग्य अक्षराला गोल करा. ठीक आहे, योग्य अक्षराला गोल करा. हॅलो गाईज, लेट्स कंटिन्यू टू द व्हिडिओ. आता इथे तुम्ही बघू शकता, पतंग. त्याच्यानंतर आहे डब्बा. नेक्स्ट आहे नर. मग आपण मुलांना कशा पद्धतीप्रमाणे शिकवू शकतो, हे स्वर आणि व्यंजन मुलांना आपण एकदम सोप्या टेक्निकमध्ये पण शिकवू शकतो. त्याच्यासाठी मी टिप्स सांगते, नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करू शकता. पतंग ऍक्शन करून दाखवायचं असं. पतंग असं केल्याच्या नंतर मुलांना लक्षात राहतं. डब्बा. तुम्ही जेवण बनवत जरी असाल तरी तुम्ही मुलांना विचारू शकता, मुलगा सुद्धा किंवा मुलगी, ह्याला काय बोलतात, डब्बा. आणि दुसरं आहे थ प्रमाणे काय येतं, थवा. आणि नेक्स्ट आहे नर आपण काय जाऊ दाखवू शकत नाही मुलांना, सो कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, नर. हा नर आपण बंद केला, हा नर चालू केला, अशी ऍक्शन करून तुम्ही दाखवू शकता. नर. पतंग. थवा. डब्बा. दुसरं आहे आई. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस घेऊ शकता. आणि अशा पद्धतीप्रमाणे प्रॅक्टिस घेतल्यामुळे मुलांना स्वर, व्यंजन आणि जोड्या लावा. आणि नेक्स्ट आहे घर. आता घर आहे ते ऍक्शन अशी दाखवू शकता, घर. म्हणजे मुलांना ऍक्शन करत सुद्धा मुलांचे स्वर आणि व्यंजन लक्षात राहतील. जर सोपी पद्धत जर आपण अशा पद्धतीप्रमाणे जर मुलांना शिकवलं तर लक्षात येतं. आता छत्री असं ऍक्शन दाखवतो. छत्री आपण हातात पकडतो, छत्री. मुलांना स्वर आणि पिक्चर्स हे दोन्ही लक्षात राहतात आणि मुलं एक्झामच्या टायमाला सुद्धा लिहू शकतात. व्हिडिओ आवडत असतात, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.